म्हणजे सायकोलॉजी प्रॅक्टिसमध्ये ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की मोस्ट ऑफ द सॉरोज जे आहेत पार्टनर्समध्ये ते बिकॉज ऑफ जे डिसॅटिस्फॅक्शन येत आहे ना ते व्हॅलिडेशन न मिळाल्यामुळे खूप जास्त येते. व्हॅलिडेटच करत नाही आहेत पार्टनर्स. ती कितीही सुंदर दिसायला तिने प्रयत्न केला, तिने कितीही चांगली भाजी बनवली, तिने कितीही बाहेर सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न केला, पैसा कमवण्याचा प्रयत्न केला, काहीतरी छान रील्स बनवल्या, काहीही तिने केलं ना तरीही नवरा किंवा पार्टनर व्हॅलिडेट करत नाही आहे. आणि सेकंडली त्याने कितीही शेअर मार्केटचं त्याचं नॉलेज असेल, त्याने खूप चांगला त्याच्यात पैसा कमवला असेल, त्याला खूप प्रमोशन्स चांगले मिळाले असतील, अप्रेझल चांगलं मिळालं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो खूप चांगला ड्राईव्ह करत असेल मे बी, पण त्यामध्ये बायको पण व्हॅलिडेट करत नाही आहे. आणि ते व्हॅलिडेशन सीक करता 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 ना एक डिससॅटिस्फॅक्शनमध्ये ते कन्व्हर्ट झालं आहे. सो तुम्ही असं काही फील करता आहात का? आणि जर करता आहात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणावं लागेल की तुम्ही स्वतःमध्ये जे काही करता त्यात तुम्ही खरंच खूप सुंदर दिसता आहात, तुम्ही खरंच खूप चांगली प्रगती करता आहात, तुम्ही खूप चांगला सक्सेस मिळवला आहे, तुम्हाला खरंच खूप चांगलं नॉलेज आहे. त्या गोष्टीवरती पहिल्यांदा स्वतः हे करा. समोर जर तुम्हाला डाऊट क्रिएट करून देतो आणि तुम्ही सेल्फ डाऊटमध्ये बसला आहात आणि मग फक्त परीक्षा देत आहात, होमवर्क करता आहात तुम्ही जस्ट की हे केल्याने मी त्याला चांगलं वाटेल का, ते केल्याने मी तिला चांगला वाटेल का, ती मग व्हॅलिडेट करेल का. सो असं नाही होत. आणि जर नसेल चालत डोकं, नसेल कळत तुम्हाला, तर या मग माझ्याकडे, आपण बसून सॉल्व्ह करूया. पण नात्यामध्ये ADJUST ॲडजस्ट हा जर वर्ड असेल तर नातं खूप काळ हॅपीली टिकवणं खूप कठीण आहे. आणि दोन लोक सोबत कशाला येतात? हॅपी राहायला येतात ना, की यासाठी आला आहात जे चाललंय तुमच्यामध्ये त्यासाठी. विचार करा. बाय बाय.